नमस्कार. आज आपण करत आहोत लिंबू मिरची लोणचं, पण वेगळ्या पद्धतीचं. म्हणजे हे एक प्रकारचा खरडा आहे, नाहीतर लिंबू मिरची खरडा लोणचं असं म्हणलं तरी चालेल. हे खरडा लोणचं म्हणलं की अगदी तोंडाला चव आणणार आहे. आणि हे लोणचं करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय हे आता आपण बघूया. लोणचं हा एक भाजीला सुद्धा पर्याय आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आता आपण हे लोणचं कसं करायचं ते बघूया. याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. इथं आपण 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक ही आहे ती जास्त तिखटवाली आहे आणि दुसरी आहे ती कमी तिखटवाली आहे. अशा 2 प्रकारच्या मिरच्या घेण्याचं कारण म्हणजे आपलं लोणचं हे जास्त तिखटही होणार नाही आणि कमी तिखटही होणार नाही. आणि अशी मोठी छान टपोरी आणि पातळ सालीची 6 लिंब घेतलेली आहेत. की 6 लिंबाला पावशेर साधारण मिरच्या घेतलेल्या आहेत. ही लिंब अशी कट करून त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि फोडी सगळ्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या. मिरच्या मात्र तशाच मिक्सरमधून काढून घेत आहे. थोडंसं जाडसरच लिंबू आणि मिरची मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. लिंब निवडताना मात्र पातळ सालीची रसदार लिंब निवडून घ्या, म्हणजे लोणचं छान रसदार होईल. हे थोडं आलं घेतलेलं आहे. आल्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं करू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. आलं हे सगळं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि मग ते किसून घ्यायचं आहे. लिंबू मिरचीचं वाटण करून झाल्यानंतर 2 चमचे साधं मीठ आणि 2 चमचे काळं मीठ असं घातलेलं आहे. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, क्षमस्व. आता आपण जे लिंबू मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे खिसलेलं आलं घालून घेऊयात आणि ते चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. हे असं छान मिक्स करायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्या. आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूयात. ही जी पिवळी मोहरी घेतलेली आहे ती काळ्या मोहरीची सालं काटलेली असतात किंवा पिवळी मोहरी अशीच बाजारामध्ये मिळते ती घेतलेली आहे. 3 चमचे पिवळी मोहरी घेतलेली आहे. 1 चमचा मेथी घेतलेली आहे. 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे काळी मोहरी आणि ही मोहरीची डाळ आहे. ही 3 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे. हा जो डाव दाखवत आहे ते 4 चमचे तेल आत्ता मला फोडणीला लागणार आहे. आता आपण मसाला भाजून घेऊयात. ही पिवळी मोहरी, मेथ्या अगदी थोड्याशा बाजूला ठेवून बाकी सगळ्या मेथ्या घेतलेल्या आहेत आणि बडीशेप असं सगळं मंद गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं. ह्या सगळ्याचा थोडा कच्चेपणा जायला पाहिजे तेवढंच भाजायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर मग मिक्सरमधून थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची. हे आपलं आता भाजून झालेलं आहे, त्याला थंड व्हायला बाजूला ठेवूयात. असा थोडासा चटचट असा आवाज येतो मोहरीचा आणि मेथीचा, तेवढा पुरेसा असतो. आता आपण फोडणी करायला घेऊयात. ही फोडणीसुद्धा आधीच करून घेतलेली चांगली, कारण ती थंड व्हायला लागते. हे असे 4 पळ्या तेल घेत आहे. हा तेलाचा अंदाज नंतरसुद्धा आपल्याला जास्त कमी करता येतो. नंतरची एक फोडणी करायची असते किंवा तेल गरम करून घालायचं असतं तेव्हा आपल्याला कमी जास्त तेल करता येतं. परंतु पहिल्यांदा ही मात्र 4 पळ्या तेल लागणार आहे ते घेतलेलं आहे. तेल तापल्यावर मोहरी, थोड्याशा मेथ्या आपण बाजूला ठेवल्या होत्या त्या मेथ्या त्या चांगल्या तळून झाल्यानंतर हिंग, गॅस बंद करून हळद आणि मोहरीची डाळ घालायची. नेहमी लक्षात ठेवा, हळद आणि मोहरी डाळ घालताना गॅस बंद असलेला बरा, म्हणजे मोहरी डाळ जळत नाही आणि हळदही जळत नाही. आणि परत ह्याचा कच्चेपणा जाण्यासाठी 1-2 मिनटं गॅस चालू करायचा आणि तो लगेच बंद करायचा. अशी फोडणी खमंगही होते, जळतही नाही. ही फोडणी आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात.
आता आपला जो भाजून घेतलेला मसाला होता तो छान थंड झालेला आहे आणि मिक्सरमधून थोडासा जाडसर वाटूनही घेतलेला आहे. आपण जे लिंबू मिरची आलं ह्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये मसाला आपण घालून घेऊयात. आणि आता ही फोडणी थंड झालेली आहे ती पण त्याच्यावरती घालून घेऊयात. तुम्ही मात्र ही रेसिपी खरंच करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर अजूनपर्यंत जर तुम्ही जीवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटणही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालत आहोत. पहिलं आपण साधं मीठ आणि काळं मीठ घातलेलं आहे ते, आणि हे 1 चमचा आणि थोडंसं जास्त घातलेलं आहे. ह्याच्यापेक्षा थोडं अजून मीठ लागणार आहे, पण नंतर आपण चव घेऊन मग किती मीठ घालायचं हे ठरवूया. आता हे 1 तासभर झाकून ठेवत आहे. एक काचेची बरणी घ्यायची. शक्यतो कुठल्याही लोणच्यासाठी काचेची बरणीच योग्य असते. त्यामध्ये खालती थोडं मीठ घालायचं, म्हणजे लोणचं हे खराब होत नाही. थोडं मीठ खालती आणि थोडं मीठ वरती असं कुठल्याही लोणच्याला केलं तर लोणच्याला बुरशी येत नाही. बरणी ही अगदी कोरडी करून घ्यायची, त्यामुळे सुद्धा पाण्याचा अंश नसला तर लोणचं खराब होत नाही. आता हे आपलं चांगलं लोणचं भरून झालेलं आहे. त्याला घट्ट झाकण लावून ठेवूयात आणि 2 दिवसांनी गरम तेल करून घ्यायचं. ते थंड झाल्यानंतर घालायचं. हे बघा, वरतीही थोडं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं घट्ट झाकण लावायचं. हे बघा, हे आपलं असं छानपैकी लिंबू मिरचीचं क्रश लोणचं म्हणा किंवा खरडा लोणचं म्हणा असं तयार झालेलं आहे. याला आपण 2 दिवसांनी गरम कडकडीत तेल करून घ्यायचं आणि मग ते थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती घालायचं. आता आपण 2 दिवसांनी भेटूयात. 2 दिवस झालेले आहेत. 4 डाव तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि हळद घालून फोडणी तयार करून ती थंड करून घेतलेली आहे. हे जरा जास्त घट्ट झालेला खार वाटत आहे, म्हणून लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे आणि तो ह्यामध्ये घातलेला आहे. लिंबाचा रस ह्यामध्ये चांगला आपण एकजीव करून घेऊयात. त्यामध्ये आता आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती थोडी घालत आहे. फोडणीऐवजी नुसतं गरम तेल घातलं तरीही चालतं. बाटली अगदी खूप भरलेली असल्यामुळं त्यातलं थोडं लोणचं मी काढून घेत आहे. आणि तसंही एक 4-5 दिवस असं लोणचं बाऊलमध्ये काढून बाहेर ठेवलं ना की नेहमीच मोठ्या बरणीला हात लागत नाही आणि लोणचंही खराब होत नाही. आता हे पूर्ण फोडणी त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि छान असं हलवून घेऊन त्याला आपण थोडंसं परत मीठ वरनं घालायचं. नेहमी थोडंसं मीठ घातलं की लोणचं खराब होत नाही. लोणच्याच्या बरणीला नेहमी घट्ट झाकण लावावे. असं हे आपलं मस्तपैकी खरडा लोणचं तयार झालेलं आहे. टेस्ट तर इतकी सुंदर आलेली आहे ना, अप्रतिम झालेलं आहे. एक 8 दिवसांनी सटामध्ये बाहेर जे लोणचं काढून ठेवलं होतं ते संपल्यामुळं मी दुसऱ्यांदा जेव्हा सटामध्ये लोणचं काढायला गेले तेव्हा ह्यामध्ये वरती घातलेली फोडणीसुद्धा छान मुरलेली दिसली. त्यामुळे लोणच्याच्या वरती थोडंसं तेल असलं की लोणचं छान टिकतं. म्हणून अजून 1-2 वेळा तेल गरम केलं आणि त्यामध्ये थंड करून घातलेलं आहे. असं थोडंसं तेल वरती आलं की लोणचं छान टिकतं. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.